नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, विशाल रसाळ फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. लक्षात घ्या, फिजिक्समध्ये असेल, मॅथ्स असेल, केमिस्ट्री असेल, यामध्ये खूप मोठमोठी एक्झाम्पल्स आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले असतात, प्रॉब्लेम्स असतात आणि ते प्रॉब्लेम्स सहजासहजी सोडवण्यासाठी तुम्हाला लॉग टेबलचा वापर माहीत असणं गरजेचे आहे. तर चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये लॉग टेबलचा वापर कशासाठी करायचा किंवा कसा करायचा हे आपण पाहणार आहे. बघा, लक्ष द्या, जर समजा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, म्हणजे गुणाकार करायचा असेल, तुम्हाला भागाकार करायचा असेल, स्क्वेअर करायचे असतील, स्क्वेअर रूट करायचा असेल, क्यूब करायचा असेल किंवा क्यूब रूट करायचा असेल, किंवा आपल्याला nth पॉवर कोणत्याही संख्येची काढायची असेल किंवा nth रूट काढायचा असेल किंवा कोणत्याही संख्येचं रेसिप्रोकल काढायचं असेल किंवा साइन, कॉस, टॅन, साइन इनवर्स, कॉस इनवर्स आणि टॅन इनवर्स जर तुम्हाला काढायचं असेल तर लॉग टेबलचा वापर करणं गरजेचं आहे. सहजासहजी तुम्ही उत्तर मिळवू शकता. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सुरुवातीला लॉग टेबलमध्ये लॉगरिथम आणि अँटी लॉगरिथम अशा दोन गोष्टी आहेत. तर त्या दोन गोष्टी कशा यूज करायचं बघा. कोणत्याही संख्येचा विचार तुम्ही करत असताना लॉग घेताना, बरं का, फक्त लॉग घेताना त्या ठिकाणी 4 अंक गरजेचे असतात. किती अंक गरजेचे असतात? 4. बरोबर. म्हणजे समजा 1 अंक दिला तर पुढचे अंक काय घेणार आहे आपण? 3 0. समजा 2 अंक दिले तर पुढचे अंक काय घेणार? 0 0. बरोबर. त्यानंतर समजा 3 अंक दिलेले असतील तर पुढचा अंक काय घेणार? 0. आणि नंतर समजा 4 अंक दिले तर पुढचा अंक घ्यायची काय गरज नाही. समजा कधी कधी काय होतं, 5 अंक दिलेले असतात, पण बाळांनो आपल्याला किती अंकांची गरज आहे? आपल्याला गरज आहे 4 अंकांची. मग पुढच्या अंकांचा काही जास्त विचार करायचा नाही. आता हे कशा पद्धतीने लॉग बघायचं व्यवस्थितपणे समजून घ्या. जर समजा 10 अंक दिलेला आहे, बरोबर, आणि मग तुम्हाला हा लॉग कसा पाहायचा बघा. याच्या पुढे अंक नाहीयेत म्हणून आपण काय घेतले? 2 0 घेतलेत. आपल्याला गरज कितीची? 4 अंकांची. बरोबर. मग आपण काय करणार? 3 गट करणार. हा एक असेल, हा दुसरा असेल आणि हा तिसरा असेल. बरोबर. तर आपण काय म्हणणार? 10चा 0 0. काय म्हणणार? 10चा 0 0. मग आता इथं लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? इथं 10 घ्यायचंय. हा पहिला नंबर घ्यायचा म्हणजे हा. बरोबर. इथून ते इथपर्यंत आपल्याला काय कन्सिडर करायचंय? दुसरा नंबर घ्यायचाय. बरोबर. मग यातला कुठला अंक आहे? हा 0. तर मग याचा विचार करायचा. बरोबर. मग 10 कडून आडवं जायचं आणि 0 कडून उभं यायचं. मग हा जो नंबर आहे किती आहे? 0 0 0 0. आणि हा जो तिसरा जो नंबर इथला घेतलाय, तिसरा भाग घेतलाय, तर तो तिसरा भाग इथून पाहायचा आपल्याला, तिसरा भाग. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय? 10चा 0, इथं तर 0 नाहीये पण इथला 0 घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात आता इथं 0 नाही, पण 10चा 0 1 असता तर आपण काय बघितलं असतं? 10चा 0 आणि इथला 1 बघितलं असतं. बरोबर. मग हे 10चा 0 किती आहे? 0 0 0 0. बरोबर. आणि 1 मध्ये किती आहे? 5. तर यांची काय करायची बाळांनो? बेरीज करायची. बरोबर. मग 0 0 0 5 येणार. आलं लक्षात? मग याच्यासाठी आपल्याला लॉग मध्ये किती अंक लागतात? 4 अंक लागतात. आता सपोज आपण विचार केला बघा, समजा या ठिकाणी 253 ही संख्या आहे. बरोबर. तर 253 मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? विचार करा. हे 25चा 3 आणि पुढचा अंक काहीच नाही म्हणजे 0 घ्यायचा. म्हणजे याला वाचायचंय 25चा 3 0. मग तुम्ही काय करणार आहे? या ठिकाणी 25चा 3 आपल्याला या ठिकाणी दिलाय बघा. इथं 25 दिलेला आहे, इथं असणारे 0 1 2 3 म्हणजे हा नंबर येईल. इथून येणारे 3, इकडून येणारे 25 आणि 0 इथं नसतोच. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 253 जर असेल तर त्या ठिकाणी 25चा 3 म्हणजे किती येणार? 40 31. आता त्या संख्येच्या लॉगच्या अलीकडच्या बाजूला त्याचं काय असतं? कॅरेक्टरिस्टिक. किती अंकी संख्या आहे? 3 अंकी. मग 3 वजा 1 किती येणार? 2. ते पूर्ण संख्या आपल्याला घ्यावी लागेल.